तर अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्वत्र रामभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। नाशिकमध्ये नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीनं 22 जानेवारीला साजूक तुपातील तब्बल 15,000 मोतीचूर लाडूचं प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे। हे लाडू बनवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलंय। रामनामाचा जप करत हे लाडू वळले जात आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। अवघ्या देशभराचं याकडे लक्ष लागलेलं आहे आणि या सोहळ्यानिमित्ताने नाशिककरांचं देखील साजूक तुपातील बुंदीचा लाडू देऊन तोंड जे आहे ते गोड केलं जाणार आहे। नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि नाशिक गहू व्यापारी संघाकडून हा अनोखा उपक्रम जो आहे तो राबवण्यात येतोय। रविवारकारांच्या परिसरातील एका मंगल कार्यालयामध्ये आपण बघत आहोत तब्बल 15,000 लाडू बनवण्याचं काम हे सध्या सुरू आहे। एकीकडे लाडू हे तयार केले जात आहेत, दुसरीकडे ते वळले जात आहेत, तर तिसरीकडे आपण जर बघितलं तर त्याचं पॅकिंग हे सुरू आहे। श्रीरामाचा जप देखील इथे करण्यात येतो आहे। नक्की कशी संपूर्ण तयारी आहे, कसा उपक्रम राबवण्यात येणार आहे आपण जाणून घेऊयात। नववर्ष स्वागत यात्रा समितीचे पदाधिकारी आहेत, मला सांगाल कसं हा पूर्ण उपक्रम? या पूर्ण उपक्रमामध्ये नववर्ष स्वागत यात्रा समिती तसेच नाशिक किराणा व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी 15,000 लाडू बनवण्याचं काम निमानी मंगल कार्यालय येथे आज चालू आहे। या सर्व उपक्रमामध्ये या सर्व व्यापारी आणि आमच्या नववर्ष स्वागत यात्रेच्या वतीने आपण हा उपक्रम राबवत आहोत। या उपक्रमामध्ये आपल्याला 200 किलो तूप लागलेलं आहे, त्याचप्रमाणे 1500-1600 किलो बेसन लागलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स जे आहे ते 10-15 किलो ड्रायफ्रूट्स या ठिकाणी बनवण्याचं काम प्रगतीपथावर आहे। असे आम्ही 2000 स्टिकर छापलेले आहे आणि ह्या अशा बॉक्समध्ये आपण हे लाडूचं वाटप त्या रविवार कारंजावर करणार आहोत। हे लाडू बनवल्यानंतर तर कारा मंदिरामध्ये त्याचा नैवेद्य हा दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर हे वाटपाचं काम जे आहे ते सुरू केलं जाणार आहे। कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।